नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एक नवीन आणि अतिशय छान हेल्पफुल गोष्ट घरच्या घरी बनवणार आहोत आणि ही रेसिपी तुम्हाला खूप आवडणार आहे, खूप हेल्पफुल होणार आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देते. मी स्वतः माझ्या घरातले सगळे आणि मला ओळखणारे सगळे ही रेसिपी करतात, कारण मला माहिती आहे ही जी रेसिपी किंवा हे जे तेल आहे हे मी घरी बनवलेलं आहे आणि याचे रिझल्ट्स जे आहेत ते अतिशय उत्तम आहेत. विदाऊट भेसळ अगदी शुद्ध प्युअर तेल आपण घरी बनवू शकतो. बाजारातलं हिरव्या कलरचं तेल आपल्याला नेहमी अट्रॅक्ट करतं आणि अगदी तसंच हुबेहूब हिरवं तेल आपण घरी करू शकतो आणि हे कांद्याचं तेल आहे. आता मैत्रिणींनो, मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात केस गळणं, केसांमध्ये कोंडा होणं, केसांच्या बऱ्याच समस्या होणं, डोक्यामध्ये खाजवणं या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. मग या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला केसांची थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे घरच्या घरी, अगदी घरी हाताखाली उपलब्ध असलेल्या साहित्यातून एक शुद्ध तेल आपण बनवू शकतो. चला तर मग सुरू करूया. हे जे तेल आहे हे घरगुती उपलब्ध 3 साहित्यांनी आणि 2 सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आपण याच्यात घालणार आहोत. एक केस गळू नये म्हणून आणि दुसरं इन्ग्रेडियंट केसांना शाईन यावी म्हणून. हेही तुम्हाला कुठंही इझिली उपलब्ध होणार आहे. तर असं अगदी साध्या सुध्या साहित्याने आपण हे बनवणार आहे. याने तुमचे केस अतिशय दाट होतील. माझे केस देखील पूर्वी फार गळायचे, ती समस्या माझी दूर झालेली आहे आणि जेनेटिकली माझ्या केसांना खूप व्हॉल्यूम नाही आहे, पण हे नॅचरली असे शायनियर आहेत. याला ब्लो ड्राय किंवा काहीही केलेले नाही आहे, परंतु अतिशय सिल्की शायनियर या तेलामुळे हे झालेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला डोक्यात कोंडा होण्याची समस्या असेल, केस खूप गळत असतील, बाळंतपणानंतर केस गळत असतील किंवा तुम्ही पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉज काळात असाल म्हणून केस गळत असतील, स्ट्रेसमुळे केस गळत असतील, कुठलाही केसांचा प्रॉब्लेम असेल, अगदी चाईवर सुद्धा एक छोटासा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बाजारातलं अनियन तेल हे अतिशय महागडं असतं आणि त्यात भेसळ असण्याची सुद्धा दाट शक्यता आहेच. यासाठी सगळ्यात आधी आपण घेणार आहोत 2 मध्यम आकाराचे कांदे. आता हे कांदे जे आहेत ना, हे आपल्याला अतिशय सुकलेले, आता आपण ओळखणार कसं की कांदा सुकलेला आहे? दाबल्यानंतर जो टणक लागतो किंवा सहजासहजी दाबल्या जात नाही, कडक लागतो असा कांदा म्हणजे आपण समजू शकतो हा सुकलेला छान कांदा आहे आणि हा आपल्या तेलासाठी सुयोग्य आहे. मग असे 2 मध्यम आकाराचे कांदे आपल्याला लागणार आहेत. कांदा तर वर्षानुवर्ष आपण किचनमध्ये वापरलाय, पण आपल्याला माहितीच नव्हतं की कांद्याचे केसांसाठी पण गुणधर्म असू शकतात. ते कसे काय? चला तर मग सांगते. कांद्यामधला जो सल्फर नावाचा घटक असतो, ज्यामुळे कांदा चिरताना आपल्याला अश्रू येतात, डोळ्यात पाणी येतं, तर हा जो सल्फर आहे हा केसांच्या मुळापासून केसांची ग्रोथ प्रमोट करतं. तसेच आपल्या डोक्याचं जे स्काल्प आहे, डोक्याची जी त्वचा आहे, तिथून कोलॅजिन निर्माण करतं, कोलॅजिन बूस्ट करतं, ज्याच्यामुळे आपल्याला हेल्दी आणि छान केस यायला मदत होते. तसेच हे सल्फर आपल्या डोक्याची स्किन जी आहे ती हेल्दी होण्यासाठी प्रमोट करतं आणि हेल्दी स्किन सेल्स छान केसांना किंवा केसांच्या वाढीला प्रमोट करतं. हे सगळं कनेक्टेड आहे. अशा प्रकारे कांदा आपल्याला केसांसाठी खूप हेल्पफुल आहे. म्हणूनच हल्ली अनियन तेल जे आहे हे अतिशय प्रचलित झालेलं आहे. आधी या कांद्याला छान कापून घ्या. उभं आडवं कुठल्याही शेपमध्ये ओबडधोबड कापू शकता. त्यानंतर आपल्याला हा कांदा मिक्सरमध्ये वाटायचा आहे. मिक्सरमध्ये थोडा वाटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने जाडसर किंवा थोडासा ओबडधोबड दिसेल. याची फाईन पेस्ट करण्यासाठी याच्यामध्ये 3-4 चमचे तिळाचे तेल घाला. तिळाचं तेल घातल्यानंतर जसं आपण एखादा मसाला वाटताना थोडं पाणी घालतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला तिळाच्या तेलाचा इथं उपयोग होणार आहे. हे बघा, तिळाचं तेल टाकल्यानंतर मिक्सरवर परत फिरवून घेतल्यावर अशी छान फाईन पेस्ट तयार होते आणि या पेस्टचा जो पांढरा रंग आहे हा तिळाच्या तेलाच्या रंगामुळे बदललेला आहे आणि अशा पद्धतीने याचा रंग आता दिसतो. मैत्रिणींनो, हे लक्षात घ्या, याच्यात पाण्याचा थेंबही घालायचा नाही. तुम्हाला असं वाटू शकतं हे तेल तयार झाल्यानंतर याला कांद्याचा वास येतो का? बिलकुल वास येत नाही. याची पूर्ण प्रक्रिया नीट समजून घ्या आणि या पद्धतीने तुम्ही केलं तर याला बिलकुल वास येत नाही. आता आपण घेणार आहोत थोड्या प्रमाणात लसूण. मी इथे एवढा लसूण, साधारण अर्धी वाटी लसूण तुम्ही घेऊ शकता. लसणाचं किंवा कांद्याचं प्रमाण कमी अधिक झालं तरी देखील चालू शकेल. थांबा, आता तुम्हाला वाटेल मी काही मसाला करते का किंवा भाजीचा मसाला करते का, भाजी बनवते का? नाही, तसं बिलकुल नाही.
लसणाचे सुद्धा आपल्या केसासाठी अतिशय जास्त लाभदायी फायदे आहेत. चला तर मग बघूया काय. लसूण अँटीबॅक्टेरियल तर आहेच, परंतु लसणामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, तो म्हणजे सेलेनियम. हे जे सेलेनियम आहे हे आपल्या केसाच्या मुळापर्यंत जी अगदी बारीकशी घाण, डर्ट पार्टिकल बसलेले असतात ती सुद्धा मुळापासून काढून टाकतात. घाण पूर्णपणे अगदी खोलवर रुतलेली घाण सुद्धा हे सेलेनियम काढून टाकतं. आणि म्हणूनच प्रदूषणामुळे जे केस खराब होण्याची समस्या आहे ना, ती इथं तुम्हाला पूर्णपणे नाहीशी होणार आहे. म्हणून आपण हा लसूण आणि त्यातल्या सेलेनियमचा इथं उपयोग करून घेणार आहोत. आता लसणाचा अजून एक फायदा आहे. ज्यांना किंवा ज्यांच्या मुलांना चाई पडण्याचा जर त्रास असेल, चाई अशी लगेच पटकन बरी होत नाही, पण तरीसुद्धा लसूण वाटून त्याच्यावर लावला, 20-25 मिनिटांनी तुम्ही धुतलं, असा महिनाभर प्रयोग केला तर याच्यावर खूप चांगला आणि पॉझिटिव्ह इफेक्ट दिसतो. असं म्हणतात की लसणामध्ये ऑटो इम्युनोमॉड्युलेटरी इफेक्ट घडवून आणण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच चाईवर लसूण पेस्टचा फायदा होतो. लसूण अँटीफंगल सुद्धा आहे, म्हणूनच केसांमधलं इन्फेक्शन आणि डॅन्ड्रफ पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी लसूण आपल्याला मदत करतं. लसणामध्ये विटॅमिन B6, पोटॅशियम आणि आयर्न आहे, जे आपल्या केसांना छान चमक देतं. लसूण सीबम प्रोडक्शन कंट्रोल करतं, म्हणून केसांना कंडिशनिंग सुद्धा होतं. इतके अफाट फायदे, इतके जास्त फायदे लसणाचे केसांसाठी असू शकतात, हे काही आपल्याला माहितीच नव्हतं. तिसरा घटक म्हणजे कढीपत्ता. उत्तरेकडे पोह्यात, आपल्याकडे पोह्यात आणि दक्षिणेकडे चटणीमध्ये सर्रास वापरला जाणारा हा कढीपत्ता केसांसाठी अतिशय बहुगुणी आहे. तुम्हालाही माहिती आहे, उत्तरेमध्ये सुद्धा आणि दक्षिणेकडे तर महिलांचे केस, स्त्रियांचे केस अतिशय जाड असतात, जाडसर वेणी त्यांची असते. तर हा कढीपत्त्याचा गुणधर्म आहे बरं का. आणि हा कढीपत्त्याचा इफेक्टसुद्धा आहे. कढीपत्तासुद्धा अँटीबॅक्टेरियल आहे आणि यातले अँटीऑक्सिडंट्स केसांना कंडिशनिंग करतात आणि त्यांना शायनियर आणि स्मूदियर बनवतात. आणि म्हणूनच आपण जे हार्मफुल केमिकल्स, रसायनं, शॅम्पू वापरतो, जे आत्ता लगेच बंद करणं शक्य नाही, कारण प्रत्येकीला जॉबची घाई, कामांची घाई, याच्यामध्ये आवळा, रिठा, शिकाकाईचा शॅम्पू बनवून मग केस धुणं इतकं शक्य नसतं. मग अशा वेळेला जे शॅम्पूज आपण वापरतो त्याचा इफेक्ट नियंत्रणात आणण्यात, कमी करण्यात हे हे जे तेल आहे हे आपण घरी बनवलं आहे, हे खूप हेल्पफुल ठरणार आहे. जर तुम्हाला अजून व्हॉल्यूम वाढवायचा असेल, अजून केस शायनियर करायचे असतील, तर याच्यामध्ये रात्री भिजवलेले 2 ते 3 चमचे मेथीदाणे, जे फुगून अर्धी वाटी होतील, हे मेथीदाणेसुद्धा याच्यामध्ये वाटू शकता. आता बघा कशी छान मस्त हिरव्या रंगाची पेस्ट तयार झालेली आहे. कढीपत्त्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. कढीपत्ता जितका आपण जास्त घेऊ तितका छान हिरवट, गडद हिरवा रंग आपल्या तेलाला येणार आहे. आता तुमच्याकडे जाडसर लोखंडाची कढई असेल ना, तर ती घ्या. माझ्याकडे लोखंडाची कढई आहे, पण ती जाडसर नाही आहे, त्यामुळे तेल जळू शकतं, म्हणून मी ती न वापरता ट्रिप्लायचा हा पसरट पॅन वापरलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला उरलेलं जे 100 ml मधलं तिळाचं तेल आहे ते टाकायचं आहे. म्हणजे या तेलामध्ये आज मी 100 ml तिळाचं तेल वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये साधारण 100 ते 150 ml, तुम्ही 200 ml सुद्धा वाढवू शकता, हे कोकोनट ऑइल, नारळाचं तेल, घरी तुमच्या पॅराशूट ऑइल असेल तर ते तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने ही दोन्ही तेलं आणि आपलं हे जिन्नस याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हळूहळू मंद आचेवर ढवळत राहायचं आहे, सतत ढवळत राहायचं आहे. तुमच्या केसांना खूप वाढ नसेल, म्हणजे वाढ होतच नसेल, तर तुम्ही याच्यामध्ये साधारण 15 ते 20 ml एरंडेल तेलसुद्धा टाकू शकता, जेणेकरून केसांची ग्रोथ होईल, जास्त होईल, केस वाढतील. आता हे कंटिन्युअसली तुम्हाला हलवत राहायचं आहे मंद आचेवर. गॅस बिलकुल फुल करायचा नाही, कारण गॅस फुल केला तर हे जिन्नस जळू शकतं आणि आपल्या तेलाचा रंग काळपट पडू शकतो. खरं तर ही सगळी जुन्या जमान्यातली ट्रिक आपल्याला पूर्वी माहीत नव्हती. जाहिरातींद्वारे आपल्याला सुद्धा कळलं की अनियन तेल असू शकतं, गार्लिक तेल असू शकतं, कढीपत्त्याचे केसांना काय फायदे, आणि याच्यातून ही इतकी सुंदर रेसिपी आपण घरी बनवू शकतो. ती ही शुद्ध रेसिपी आपण बनवू शकतो विदाऊट भेसळ. आता हे तेल पूर्णपणे बनवायला मला साधारण 20 ते 25 मिनिटं लागली. तुम्हाला तुमच्या गॅसच्या फ्लेमवर किंवा कढई तुमची जाडसर आहे की कमी जाड आहे याच्यावर तुम्हाला लागणारा वेळ थोडाफार बदलू शकतो. साधारण 20-25 मिनिटांनी याला फेस यायला लागतो आणि हा फेस यायला लागल्यानंतर, थोडासा फेस छान यायला लागल्यानंतर तुम्हाला कळेल हा फेस कसा काय आला.
या फेसमुळेच तुम्हाला केसांना कंडिशनिंग मिळणार आहे. हा फेस यायला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला गॅसची फ्लेम बंद करायची, गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर हे तेल तुम्हाला गाळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे थंड व्हायला ठेवू शकता. थोडं थंड झाल्यानंतर मग गाळा, म्हणजे तुम्ही छान ते पिळून घेऊ शकता. आता मी काय केलं, एका पातेल्याला एक छानसं फडकं बांधलेलं आहे केसांच्या रबरच्या सहाय्याने आणि त्यात मी ते आता गाळून घेणार आहे. पूर्ण तेल गाळल्यानंतर ते छान पिळून घ्या, खूप पिळा, म्हणजे संपूर्ण गुणधर्म जे आपल्या जिन्नसाचे आहेत ते सगळे त्यात उतरतील आणि आपला जिन्नस जो आहे तो अशा पद्धतीने चोथ्याच्या स्वरूपात वेगळा होईल. तुम्ही बघितलंच आहे की आपण तेलाला किंवा या जिन्नसाला खूप हाय फ्लेमवर नाही शिजवलं किंवा जळू दिलं नाही, त्यामुळे हे छान हिरवंगार गडद हिरवं तेल आपल्याला मिळालेलं आहे. हे तेल वापरल्यानंतर बाहेरचं कंडिशनिंग किंवा बाहेरचे महागडे प्रोडक्ट्स तुम्ही विसरूनच जाल आणि या तेलाच्या नक्की प्रेमात पडाल, ही मी तुम्हाला गॅरंटी देते. आणि तुमच्या केसांच्या ज्या काही समस्या आहे, अगदी बाळंतपणानंतर केस गळत असतील, स्ट्रेसमुळे केस गळत असतील किंवा पोल्युशन, डर्ट, घाण याच्यामुळे केस गळत असतील, संप्रेरकांच्या असंतुलनामुळे केस गळत असतील, तर हे सगळे प्रॉब्लेम्स तुमचे इथे सॉल्व्ह होणार आहेत. आता वेळ आली आपल्या सिक्रेट इन्ग्रेडियंटची. आता केस अजून शायनियर, हेल्दियर आणि मस्त चमकदार होण्यासाठी आपल्याला हा सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करायचा आहे. तो म्हणजे मेडिकलमध्ये बाजारात अगदी सहजपणे व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल्स मिळतात. या 3 ते 4 कॅप्सूल्स आपल्याला याच्यामध्ये ॲड करायच्या. एक कॅप्सूल घ्या, त्याला छान कात्रीने कट करा आणि त्यातलं पूर्ण व्हिटॅमिन ई ऑइल तुम्हाला या तेलामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने 3 ते 4 कॅप्सूल्स टाका. थोड्या जास्त कॅप्सूल्ससुद्धा तुम्ही टाकू शकता. याने केस खूप छान चमकदार आणि सुटसुटीत होतील. अगदीच व्हिटॅमिन ई कॅप्सूल्स तुम्हाला नाही उपलब्ध झाल्या तरीसुद्धा चालणार आहे. अनियन, गार्लिक आणि कढीपत्ता तुमच्या केसांना छान व्हॉल्यूम देणार आहे. आता तुम्ही म्हणाल या तेलाचा वास कसा असतो? या तेलाला बिलकुल वास नसतो. अगदी ऑर्डरलेस हे तेल बनतं आणि कुठलाही कढीपत्ता, लसूण आणि कांद्याचा वास याला राहत नाही. तुम्हाला जर वास आवडत असेल तर मग तुम्हाला काही काळ तुम्हाला देशी गुलाबाच्या पाकळ्या छानपैकी सुकवून मग त्या तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकता, म्हणजे थोडासा गुलाबाचा वास येईल. किंवा बाहेर बाजारात जे इसेन्शियल ऑइल मिळतं त्याचे काही ड्रॉप्स टाकू शकता. परंतु मला वासाची कुठली सुगंधाची गरज वाटत नाही. हे असंच अतिशय छान तेल आपल्याला मिळतं. आता हे तेल लावताना तेल तुम्ही छान एका भांड्यात घ्यायचं आणि हे भांडं डिरेक्टली हे तेल आपल्याला गॅसवर किंवा फ्लेमवर गरम नाही करायचं. एक गरम पाण्याच्या वाटीमध्ये, बाउलमध्ये ते भांडं ठेवा. ते छान कोमट झाल्यानंतर हे तेल तुम्ही बोटाच्या पेरांच्या किंवा बोटाच्या फ्रंटच्या साईडनी तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या डोक्याला एक एक असा भाग सेपरेट करून मुरवायचा आहे. नखं लावू नका, नखं बिलकुल लावू नका. अशा पद्धतीने छान तुम्ही हे तुमच्या डोक्यामध्ये मुरवायचं आहे. तेल भांग पाडायचा मधनं आणि त्याच्यात मुरवायचं, पुन्हा सेपरेशन करायचं, त्यात मुरवायचं. अशा पद्धतीने संपूर्ण डोक्याला तुम्ही छान मसाज करू शकता आणि तुम्हाला याच्यामधनं कढीपत्त्याचा गारवा आणि अनियन आणि लसणाच्या सर्व प्रॉपर्टीज, व्हिटॅमिन ई कॅप्सूलच्या प्रॉपर्टीज देखील मिळणार आहेत. तर हे तुम्ही अंघोळीला जाण्यापूर्वी 1-2 तास लावू शकता तुमच्या कम्फर्टनुसार किंवा ओव्हरनाईट रात्री झोपताना लावून सकाळी केस धुवू शकता. मी माझ्या केसांची कशी काळजी घेते, कुठला शॅम्पू वापरते, मी आवळा, रिठा, शिकाकाई यापासून शॅम्पू बनवून वापरते. तोही तुम्हाला हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या कमेंट जर आल्या तर मी तो व्हिडिओ देखील नक्की बनवेन आणि तुम्हाला त्याची माहिती देखील देईन. हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सॲप ग्रुपवर, फेसबुकवर शेअर करा आणि अशा छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.